नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 3 जुलै आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, ग्राउंड वरती 4 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे आणि दोन्ही शेड पॅक आहे। इकडे पिकअप आहे, इकडे ट्रॅक्टर आहे आणि जराशी आवक बाहेर उभी आहे। टोटल आवक जर धरली मित्रांनो 450-500 मध्ये आवक आहे आज। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव आपण सांगितलेला असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला जे पण सरासरी आयुष्य निघतो ते आपण शेवटला सांगत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। आपण काल बघितलं, परवा बघितलं, बाजारभाव उतरत चाललाय आणि आज बघू काय होतं, वाढतं का कमी होतं तुम्हाला व्हिडिओमध्येच कळणार आहे। जशी क्वालिटी राहणार आहे तसा बाजारभाव जाणार आहे। आणि मित्रांनो, काय अंतर निघतो कालपेक्षा आज तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघत जा मित्रांनो व्हिडिओ। चला भाव बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन पासून स्टार्ट केलंय। पहिल्या शेड मध्ये आपण क्वालिटी बघू शकतो कांद्याची। काय भाव गेलं? 1200 रुपये। 1200 जायले 1200 रुपये। कुठला आहे कांदा? पिंपरी। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। रवळस पिंपरी। पुढे बघू काय भाव गेला दादा? 1280 रुपये। 1280 जायले 1280 रुपीज। कुठला आहे कांदा काका? शिरवाडी, आशिवाडी। अच्छा, आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक। आशीर्वाडीचा कांदा आहे मित्रांनो। 50-55 साईज आहे कांद्याला। पुढे बघू काय भाव गेला? 1300 रुपये जायले 1300 रुपये। 1300 रुपये। कुठला आहे कांदा? चितेगाव। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। चितेगावचा कांदा आहे, बघू शकतो येलोरचं बियाणं आहे मित्रांनो। 50 ते 55 मध्ये साईज आहे कांद्याची, एक साईज माल आहे पूर्ण। पुढे बघू काय भाव गेलं? 1170। 1170 जायले, बघू शकतो तुम्ही 1170 रुपीज। कुठले आपण? वडई नजीक। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। वडई नजीकचा कांदा आहे, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेला? 1051। 1151 रुपीज। कुठला आहे कांदा? ओझर। बियाणं कोणतं त्याचं? रेड 5। अच्छा, रेड 5चा बियाणं आहे मित्रांनो। ओझरचा कांदा आहे, ओके। 45-50 मध्ये साईज आहे। पुढे बघू काय भाव गेलाय? 525 जायले खाद आहे, बघू शकतो तुम्ही 525 रुपीज। कुठले? बर, ठीक। पुढे बघू बारीक गोल्टी, बघू शकतो तुम्ही काय भाव गेली बारीक गोल्टी? 551। 551 रुपीज। कुठले? वडनेर। 551 जाईल वडनेरचे कांदा आहे, बघू शकतो तुम्ही, ठीक। पुढे बघू काय भाव गेला? काव 500 जाईल दोघं सरलाट मध्ये 500 रुपीज। खाद आहे दोघं। पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1240। 1240 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। 1240 जाईल। बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, ठीक आहे। 55-60 साईज आहे कांद्याला। पुढे बघू काय भाव गेला? 1290। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। 1290 जाईल 1290 रुपीज। कुठला आहे कांदा? सुतारपाडा। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, सुतारपाड्याचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1321। 1321 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजखेड। बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे, करंजखेडचा कांदा आहे मित्रांनो, ठीक आहे। साईज बघू शकतो मी 50 ते 55 साईज। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1170 जायले 1170 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1252। 1252 जायले 1252 रुपीज। कुठला आहे कांदा? दैवेल। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, दैवेलचा कांदा आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी। काय भाव गेली गोल्टी? 565। 565 झाली 565 रुपीज। कुठले आपण? गोरठाण, ठीक आहे। पुढे बघू
बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1612 जायले 1612 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 60-65 साईज आहे कांद्याला मित्रांनो. पुढं बघू शकतो तुम्ही. काय भाव गेला? 852 जायले 852 रुपीज. कुठले दादा? बरं ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1300 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? मुंगसारा. बियाणं कोणतं होतं याचं? बरं मुंगसाराचा कांदा आहे 1300 रुपये जाईल मित्रांनो. ठीक आहे. पुढं बघू शकतो मी. गोल्टा माल आहे. काय भाव गेला दादा? 1200 रुपये जायले 1200 रुपीज. कुठले आपण? सुरगाणा. बरं सुरगाण्याचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं दादा याचं? बरं ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला ही? 1580 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? खेडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? पुनपुरचुंगी. खेडगावचा कांदा आहे मित्रांनो. 1580. काय भाव गेलो हे? किती? 1500 जायले 1500 रुपीज. 1500 रुपये 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळणारे वडनेर भैरव. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 1525 जायले 1525 रुपीज. कुठला आहे कांदा? गजबे सुकेना. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. गजबे सुकेनाचं कांदा. अच्छा ठीक आहे. शेतकरी नाही आले का सोबत? बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1400 रुपये. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. 1400 रुपये 1400 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेला दादा? काय भाव गेलं? 1415 रुपये 1415 रुपीज. 1415. कुठला आहे कांदा? सारोळी. अच्छा. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. सारोळ्याचा कांदा आहे. कुठं बघू. काय भाव गेलं? 952 रुपये जायले. गोल्टा आहे. बघू शकतो तुम्ही. 952 रुपये. 952 952 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1250 रुपये जायले 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? परसूल. बियाणं कोणतं होतं कांद्याचं? प्रसादचं बियाणं आहे. परसूलचा कांदा आहे. ठीक आहे. 1250 रुपये. काय भाव गेलं? 722 रुपये. बघू शकतो तुम्ही. गोल्टा आहे. 722 रुपये जायले 722 रुपीज. कुठले आपण? खेडले. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे. खेडल्याचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1250 रुपये 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? दैवेलचा कांदा आहे ना. ठीक आहे. हे काय भाव गेलं? 1530 रुपये 1530 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबारचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं दादा? घरगुती बियाणं आहे. बघू शकतो नंदुरबारचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1551 जायले 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? खेडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1490 1490 रुपीज. 1490. कुठला आहे कांदा? वनसगाव. ठीक आहे. 1490 जायले. पुढं बघू. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. काय भाव गेलं? 1552 1552 रुपीज. 1552. कुठला आहे कांदा?
ब्राह्मणगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? NHRDFC. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? काय भाव गेला? 1501. 1501 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलो. ठीक. बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 571 रुपये गोल्टी. 571 रुपीज. बारीक गोल्टी आहे. कुठली आपण? करंजाळी. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेले? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? मळगाव. 1200 रुपये. 1200 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं गावठी बियाणं आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1600. किती गेलंय? 1600. कुठला आहे कांदा? अच्छा. 1600 रुपये. 1600 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? गावठी बियाणं आहे. ठीक. 1600 रुपये. पुढं बघू काय भाव गेलं? 1545. 1545 रुपीज. कुठला आहे कांदा? वण्याचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? अनुराधा. वण्याचा कांदा आहे. 65-70 साईज आहे कांद्याची. पुढं बघू काय भाव गेलो? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? वने. बियाणं कोणतं होतं काकायचं? ठीक आहे. वण्याचा कांदा आहे. 65-70 साईज आहे कांद्याला. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 650 रुपये. 650 जायले. 650 रुपीज. कुठली आपण? कोशिंबी. बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. कोशिंबीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1602. 1602 रुपीज. कुठला आहे कांदा? लाखलगाव. बियाणं कोणतं होतं याचं? रेडपोरचं बियाणं आहे. 1602 रुपये ना. ठीक. 1602 रुपीज. लाखलगाव. पुढं बघ काय भाव गेली? 571 रुपये खात जाईल. 571 रुपीज. कुठले आपण? ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये माल. काय भाव गेलं? 1552. 1552 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दू. ठीक आहे. 1552. पुढं बघू मित्रांनो. आज कमीत कमी बाजारभाव जर बघितलं तर 100 ते 900 पर्यंत होता. आणि सरासरी बाजारभाव 1000 पासून घेऊन तर 1500 पर्यंत होता. आणि 1600च्या पुढं हायेस्ट बाजारभाव निघलाय मित्रांनो. सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.